गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष विशेष आज आपण बटाटा रस्सा भाजी, श्रीखंड, पुरी आणि मसाले भाताचा बेत करणार आहोत. मंडळी, श्रीखंड म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधला हा जिव्हाळ्याचा गोडाचा पदार्थ. परंतु भरपूर जण हे श्रीखंड मार्केटमधून विकत आणतात. परंतु आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने आणि कसलीही भेसळ नसलेलं एकदम सॉफ्ट आणि सिल्की श्रीखंड घरीच बनवू शकतो. त्यासाठी भरपूर काही साहित्य असण्याचीही गरज नाही. तर सर्वप्रथम आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दही. ह्या ठिकाणी मी घरीच लावलेलं अर्धा लिटर दुधाचं हे दही आहे. तुमच्याकडे दही नसेल आणि तुम्हाला श्रीखंड बनवायचं असेल तर तुम्ही विकत दही आणायचं आणि अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर आपण ते दही काढून घ्यायचं. कारण सर्वात महत्त्वाचं श्रीखंडामध्ये जे आहे तो म्हणजे आपला चक्का. चक्का जर व्यवस्थित बनला तर श्रीखंड खूप सॉफ्ट आणि सिल्की बनतं. तर दही काढून घेतल्यावर 1-2 मिनटं त्याला फक्त आपण हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिळून घ्यायचं. परंतु सर्व पाणी दह्यातलं इतक्या लवकर निघत नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही एक जड वस्तू आपण ठेवायची आणि त्याला 1-2 तासासाठी कमीत कमी किंवा सकाळी बनवायचा असेल तर रात्री हा चक्का बनवण्यासाठी आपण फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ह्यासाठी कारण ते आंबूस लागत नाही, म्हणजे जास्त आंबट असं आपलं श्रीखंड बनत नाही. बाहेर मार्केटमधलं आणलेलं श्रीखंड कशा प्रकारचं दही वापरलेलं आहे, चक्का कोणत्या पद्धतीने बनवलेला आहे ते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे फक्त 2 तासासाठी आपण जर हा एकदा चक्का बनवून घेतलं तर आता पुढची प्रोसेस करायला फक्त 5 मिनटं लागतात. हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकता की दह्यामध्ये एवढं सारं पाणी निघालं. आता आंबटपणा ह्या चक्क्यातला सर्व निघून गेलेला आहे आणि ह्याला आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फेटून घेणं. आता हा चक्का आपण छानपैकी 5 मिनटं मस्तपैकी फेटून घ्यायचा. कारण फेटून घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये ते छान सिल्की सॉफ्टनेस येतो. बरेच जण हा चक्का पुरणाच्या चाळणीने छानपैकी चाळून घेतात, म्हणजे आपण जसं पुरण वाटून घेतो सेम त्याच पद्धतीने, म्हणजे चक्का आणखीन सॉफ्ट होतो. तुम्ही चांगलं फेटून घेतलं तर ती स्टेप स्किप करू शकता. ह्या ठिकाणी मी 2 मोठे चमचे पिठी साखर ॲड केली आहे. तुम्हाला गोड जेवढं पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करा. अर्धा चमचा वेलची पूड, 1 चमचा बदामचे काप आणि 1 मोठा चमचा पिस्ता. कारण आज आपण केशर पिस्ता श्रीखंड बनवणार आहोत, त्यामुळे पिस्ता भरपूर जास्त प्रमाणात आणि 4 मोठे चमचे केशरचं दूध. आधीच मी गरम दुधामध्ये एक 10 ते 12 केशरच्या काड्या ॲड करून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे त्याला रंग खूप सुरेख आलेला आहे. एकदम ओरिजिनल कलर. मार्केटमधून जो आपण श्रीखंड आणतो बऱ्याच वेळेस त्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स वापरलेले असतात. रिअल असा केशरचा बिलकुलही वापर नसतो केलेला आणि फ्लेवर्स ॲड केलेले असतात. हा ओरिजिनल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याचा सॉफ्टनेस किती छान आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला ड्रायफ्रूटचं कोणतं प्रमाण आणखीन ॲड करायचं असेल किंवा पिस्ताचे आणखीन जास्त काप ॲड करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता. साधं श्रीखंड बनवायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी केशर स्किप करायचं आणि ड्रायफ्रूट स्किप करायचं. आणि मँगो श्रीखंड बनवायचा असेल तर केशरच्या दुधाच्या ऐवजी ह्या ठिकाणी आपण मँगोचा पल्प वापरायचं. मंडळी, ही एकदम सोपी केशर पिस्ता श्रीखंडची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू. आज आपण सर्वांचाच फेवरेट असा बटाटा रस्सा भाजी बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडते आणि सर्वात महत्त्वाचं ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनतही करावं लागत नाही. ही बटाटा रस्सा भाजी पुरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खायला खूप उत्तम लागते. तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये आपण बटाटे वाफवून घ्यायचे. 2 ते 3 शिट्ट्या काढल्या की बटाटे चांगले वाफून निघतात. कुकर थंड झाल्यानंतर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाट्याचे साल काढून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 5 मीडियम साईज बटाटे वापरले होते. तर हे 3 लोकांसाठी एकदम परफेक्ट अशी बटाटा रस्सा भाजी बनते. तर आपण सर्वप्रथम भाजी बनवण्याच्या आधी ह्याचा मसाला बनवून घेऊ. अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला ह्याची आपण पेस्ट बनवून घ्यायची. ही पेस्ट जर रेडी असेल तर भाजी बनवताना आपली फोडणीही करपणार नाही. ह्या ठिकाणी आपण कांदा लसूण विरहित भाजी बनवतोय, कारण बऱ्याच वेळेस सणावाराला आपण कांदा खात नाही, लसूणही खात नाही. तर ही भाजी आपण बनवू शकतो. छानपैकी जिऱ्याची फोडणी द्यायची, त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकायच्या, हिंग टाकायचे आणि आपण बनवलेली ही पेस्ट ॲड करायची. जर तुम्हाला कांदा आणि लसूण चालत असेल तर ह्या फोडणीमध्ये आधी तुम्ही कांदा आणि लसूण परतून घ्यायचा आणि त्यानंतर ही पेस्ट ॲड केली किंवा डायरेक्ट तुम्ही सुके मसाले ॲड केले तरीही चालतात. नंतर एकदम बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा, थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट होतो.
आणि ह्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी ॲड करायचं, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि शिजूनही निघतो. बटाटे ऑलरेडी चांगले वाफून झालेले आहेत, त्यामुळे ही भाजी बनवण्यासाठी खूप काही अशी मेहनत लागत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की टोमॅटो छान सॉफ्ट झालेत आणि भाजीला रंगही खूप सुरेख आला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण असे ओबडधोबड क्रश केलेले बटाटे ॲड करायचे. बऱ्याच वेळेस भाजीला आपण बटाटे कट करून टाकतो, पण एकदा तुम्ही असेच हाताने ओबडधोबड क्रश केलेले बटाटे ॲड करा. भाजीला कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान येते. वेगळं काही असं ग्रेव्ही बनवण्यासाठी किंवा भाजी घट्ट बनण्यासाठी टाकायची गरज पडत नाही. आणि आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार आपण ह्या ठिकाणी थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. तुम्हाला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी पाणी ॲड करू शकता. बटाटे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण गरम पाणी ॲड केल्यावर ह्या भाजीला परत एक 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरला पाहिजे. आणि एक 5 मिनटामध्ये आपली छानपैकी चमचमीत बटाटा रस्सा भाजी बनून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप कमी मेहनतीमध्ये अशी चमचमीत जिचा सुगंध पूर्ण घरभर दरवळेल अशी ही भाजी बनवण्यासाठी आपण खूप काही मेहनत घेतलेली नाही. वरतून मस्त फ्रेश कोथिंबीर ॲड करा आणि मुलांना पुरीसोबत किंवा भातासोबत नक्की सर्व्ह करा. आणि तुम्ही ही भाजीची रेसिपी ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मसाले भात म्हणलं की हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. लहान असो किंवा मोठे सर्वांनाच हा मसाले भात खूप आवडतो. फक्त सणावारालाच नाही तर इतर वेळेससुद्धा आपण काहीतरी चमचमीत खायचं म्हणून हा भात बनवतो. आज आपण कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने हा मसाला भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम एका कुकरमध्ये 2 मोठे चमचे आपण तेल ॲड करायचं. कारण ह्यामध्ये आपल्याला काही मसाले परतून घ्यायचे, त्यामुळे तेल थोडं 2 चमचे किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं तरीही चालतं. ह्या ठिकाणी काही खडे मसाले जसेच दालचिनी, तेजपत्ता आणि तुम्ही लवंग, विलायची थोडीशी ॲड करून तेलामध्ये परतून घ्यायची. त्यामुळे मसाले भाताला सुगंध खूप छान येतो. एक मीडियम साईज कांदा असा उभा कट करून ॲड करायचा. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये किंवा पंक्तीमध्ये पाहतो त्या ठिकाणी मसाल्या भातामध्ये अशाच प्रकारचा कांदा ॲड केलेला असतो. 1 चमचा अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करायची. त्यामुळे मसाले भाताला फ्लेवर खूप छान येतो. जर तुम्हाला कांदा लसूण विरहित मसाले भात करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कांदा हा स्किप करू शकता. डायरेक्ट आपण हा टोमॅटो ॲड करायचा आणि वरती थोडंसं मीठ टाकून त्याला छानसं परतून घ्यायचं. बाकी मसाले भात बनवायची पद्धत ही सारखीच असेल. आता आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी भाज्या ॲड करायच्या. ह्या ठिकाणी मी फ्रेश वाटाणे अर्धा वाटी, बटाटा आणि फ्लावर 1 वाटी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वांगे पण ॲड करू शकता किंवा फरसबीसुद्धा ॲड करू शकता. ते सुद्धा मसाले भातात खूप छान लागते. भाज्या ॲड केल्यानंतर एक अर्धा चमचा परत मीठ ॲड करायचं आणि याला परतून घ्यायचं. म्हणजे हे मीठ जे आहे ते भाज्यांमध्ये खूप छान मिक्स होतं आणि भाज्या खाताना पानसट लागत नाहीत. त्यामुळे मीठ ॲड करूनच परतून घ्यायच्या. आता ह्या ठिकाणी मसाले ॲड करायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर. ह्या ठिकाणी काळा मसाला म्हणजेच आपण गोडा मसाला म्हणतो तो नक्की ॲड करा. मसाले भातामध्ये तो आवर्जून ॲड केला जातो. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून सोक करत ठेवलेले तांदूळ ॲड करायचे. ह्या ठिकाणी बासमती तांदूळच वापरावा असा बिलकुलही नाही. तुम्ही घरी रेग्युलर जो काही भात करण्यासाठी तांदूळ वापरता, कोलम असू द्या किंवा इंद्रायणीसुद्धा, तो सुद्धा आपण ॲड केला तरीही चालतो. हे सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तांदळामध्ये सुद्धा हा पूर्ण भाज्यांचा आणि मसाल्यांचा फ्लेवर आला पाहिजे. ह्याला चांगलं 5 मिनटं परतून घेतल्यानंतर थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि ह्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं. मसाले भात हा बिर्याणीसारखा खूप जास्त मोकळाही नसतो आणि खिचडीसारखा खूप जास्त चिकटही नसतो. त्यामुळे ह्या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ वापरले होते आणि कंप्लीट 2 वाटी सर्व भाज्या होत्या. म्हणजे 3 वाटीसाठी मी 3 वाटीच पाणी ॲड केलं. हे परफेक्ट प्रमाण आहे कोणताही मसाले भात बनवण्यासाठी. शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं. ऑलरेडी आपण मीठ ॲड केलं होतं भाज्यामध्ये, तर आपण एकदा टेस्ट करून मीठ ॲड करायचं. 1 चमचा साजूक तूप ॲड करायला विसरायचं नाही. त्यामुळे कुकरमधून पाणीही बाहेर येत नाही आणि ह्या मसाले भाताचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. आणि नंतर फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. खूप जास्त शिट्ट्या काढल्या तर भाज्या जास्त ओव्हरकुक होतात. 2च शिट्ट्यामध्ये मस्तपैकी चमचमीत असा आपला मसाले भात बनून तयार होतो. फक्त सणावारालाच नाही तर इतर वेळेससुद्धा तुम्ही मुलांना आणि घरातल्यांना अशा पद्धतीने मसाले भात बनवून नक्की खुश करा. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.
अशी टम्म फुगलेली पुरी आणि बऱ्याच वेळ अशीच राहण्यासाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एका परातीमध्ये आपल्याला 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा ॲड करायचा. रवा ॲड केल्यामुळे ही पुरी बऱ्याच वेळ तशीच टम्म फुगलेली राहते. नाही तर बऱ्याचदा आपण पुरी बनवतो ती फुगती पण लगेच नरम पडते. त्यामुळे रवा ॲड करायचं बिलकुल विसरायचं नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे. नंतर थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आणि थोडासा ओवा. ओवा ॲड केल्यामुळे पुरी खाताना खूप छान लागते. पहिल्यांदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन ॲड करायचं. त्यामुळे पुरी छान खुसखुशीत बनते. जसं आपण गोडाच्या पदार्थामध्ये तुपाचं मोहन ॲड करतो, तसंच पुरीमध्ये सुद्धा तेलाचं मोहन ॲड करायचं आणि एकदा हे सर्व तेल आपण पिठामध्ये व्यवस्थित हाताने चोळून चोळून सर्वत्र पसरून घ्यायचं. त्यानंतरच आपण गरजेनुसार पाणी ॲड करून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं, पीठ मळल्यानंतर ते फक्त 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं. जास्त वेळ जर आपण पीठ मळून तसंच ठेवलं तर हा आपोआप नरम पडायला लागतो आणि पुऱ्यासुद्धा व्यवस्थित फुलत नाहीत. सणावारासाठी असो किंवा असंच मुलांच्या आवडीनुसार जर तुम्हाला अशी पुरी बनवायची असेल तर खूप मेहनत लागत नाही. तुम्ही फक्त हे मळलेले पीठ आहे त्याचे छानसे असे गोळे करून घ्या. ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्यात, ज्या साईजच्या त्यानुसार आपण एकदाच गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे पुऱ्या लाटायला सोपं जाते आणि पीठ हे जास्त कडक होत नाही. म्हणजे एकदाच तुम्ही सर्व पुऱ्या लाटून घेऊ शकता. पुरी लाटताना गरज असेल तर त्याच पिठाला थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या. नाहीतर थोडंसं पीठ लावून सुद्धा आपण पुरी लाटू शकतो. ह्याची थिकनेस खूप पातळही नसते आणि खूप जाडही नसते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थिकनेस असली पाहिजे, म्हणजे कसं परफेक्ट अशी पुरी बनते. आणि तेलही चांगलंच गरम असलं पाहिजे, म्हणजे पटकन पुरी फुलते सुद्धा. सुरुवातीला पुरी ॲड केल्यानंतर लगेच त्याला पलटायचं नाही आणि त्याच्यावर लगेच तेलही ॲड करायचं नाही. त्यामुळे पुरी फुटू शकते. ॲड केल्यानंतर काही सेकंदासाठी थांबल्यानंतरच आपण त्याच्यावर थोडंसं चमच्याने तेल ॲड करत राहायचं. आणि व्हिडिओत तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली होती. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक अँड शेअर करा. ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवणाची चव दुप्पट करणारी आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला रोजच असे चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. तर त्यासाठी कैरीचे साल काढून घ्यायचे आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीने छानपैकी किसून घ्यायचं किंवा बारीक बारीक काप केले तरीही चालतात. आता ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर ॲड करायची. चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी काळं मीठसुद्धा ॲड करायचं. त्यामुळे ही चटणी खूप छान चमचमीत अशी लागते. हे मसाले व्यवस्थित कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण पाऊण वाटी गूळ वापरायचा. मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी गूळ ॲड करायचं. गुळाचं प्रमाण कैरीनुसार असेल. ह्या ठिकाणी 1.5 वाटी कैरी होती, त्यामुळे आपण पाऊण वाटी गूळ ॲड केला, कारण की ही आंबट गोड अशी चटपटीत चटणी आहे. त्यानंतर ही चटणी आपण 10 मिनटं झाकून ठेवायची, म्हणजे गुळाला छानपैकी पाणी सुटतं आणि नंतरच आपण त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी ॲड करायची. ही फोडणी ॲड करणं ऑप्शनल आहे. आवडत असेल तर करू शकतो आणि स्किप केली तरीसुद्धा चटणी खूप छान चमचमीत लागते. आणि फ्रीजमध्ये आपण लिटरली 8 दिवसापर्यंत ही चटणी स्टोअर करून ठेवू शकतो आणि बाहेरसुद्धा आपण 3 ते 4 दिवस ही चटणी आपण स्टोअर करू शकतो. चटणी आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू.